नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारे ब्रेड ऑमलेट अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहतोय। कसलाही कुटाणा न करता अगदी सोप्या पद्धतीने मस्त असे फ्लफी ब्रेड ऑमलेट बनवून तयार होतात। तर कसे बनवायचे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। फ्लफी मस्त असे ब्रेड ऑमलेट बनवण्याकरिता सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे 2 अंडी। ही अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। याला थोड्याशा चिरा पाडून घेऊया आणि अंडी या बाउलमध्ये काढून घेऊ। 2 अंडी मी इथे यूज करत आहे। आता यामध्ये जाईल सर्वप्रथम 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर थोडी जास्तच घालायची, चव छान येते याने। आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि काही मसाले घालू। मसाल्यामध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची, पाव चमचा हळद, पाव चमचा धने तसेच जिरेपूड मी घालणार आहे आणि पाव चमचा आपल्याला घालायचा आहे गरम मसाला। हे सर्व जिन्नस घातल्याने छान मसालेदार होतं आपलं हे ऑमलेट। आता सर्व जिन्नस छान असे फेटून घ्यायचेत आपल्याला। आपण हे ऑमलेटचं मिश्रण जेवढं छान फेटू ना तेवढंच आपलं हे ऑमलेट छान फ्लफी होतं। त्याकरिता 2 ते 3 मिनिटाकरिता ऑमलेटचं मिश्रण छान फेटून घ्यायचे आणि लक्षात ठेवा एकच डायरेक्शनने फेटायचं आहे। आता इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता या ब्रेडच्या स्लाइसला आपल्याला बटर लावून घ्यायचे, कारण हे ब्रेडचे स्लाइस आपण छान असे भाजून घेणार आहोत। आपण हे ब्रेडचे स्लाइस भाजून घेतल्याने याला छान असा क्रिस्पीपणा येतो आणि ऑमलेटमध्ये ते खायला मस्त लागतात। आता तवा तापून त्यावरती हे ब्रेडचे स्लाइस ठेवून घ्यायचे। दुसऱ्या साईडने देखील ब्रेडला छान असं बटर लावून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे ब्रेड्स छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। थोड्या वेळानंतर मी साईड चेंज करणार आहे आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त असे गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत। ब्रेड छान भाजून झाले की आपण याला काढून घेऊ। आता ऑमलेट बनवण्याकरिता एक आपल्याला तवा घ्यायचा आहे। तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेल तव्याला छान असं पसरून घ्यायचं आहे आणि आपण जे ऑमलेटचं मिश्रण बनवलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे। ते घालून आपण तवा हलकासा हलवून छान असं पसरून घेऊया। तुम्ही बघू शकता ऑमलेटचं मिश्रण छान असं पसरून झालेलं आहे। आता आपण जे ब्रेड भाजून घेतलं होतं ना ते ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण थोडंसं ब्रेडला चिटकावं आणि ब्रेडची चव छान लागते। आता साईडने तेल सोडायचं आणि मध्यम आचेवर ऑमलेट भाजून घ्यायचं। ऑमलेट भाजायला जास्त वेळ लागत नाही। तवा छान गरम असेल ना अगदी 2 मिनिटामध्ये, एखाद्या मिनिटामध्येच हे ऑमलेट बनवून तयार होतं। तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे बॅक साईडने आपल्या या ऑमलेटला। आता दुसऱ्या साईडने देखील छान असं ऑमलेट भाजून घेऊ आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने आपल्याला हे ऑमलेट फोल्ड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अंड्याचं ऑमलेट असल्याने एकदम इझी ते फोल्ड होतं, बिलकुल तुटत नाही। तुम्ही बघू शकता। आता हे ऑमलेट पलटी करून घेऊया। दुसऱ्या साईडने देखील हलकंसं गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत भाजून घेऊ। दुसऱ्या साईडने देखील हे ऑमलेट छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसरं एक ब्रेड घ्यायचं आहे आणि यावरती ठेवायचं आहे। मस्त असं याला प्रेस करून घ्यायचं आणि याची बाजू चेंज करायची आपल्याला। आता हे ब्रेड दुसऱ्या साईडने देखील मस्त असं भाजून घेऊ आणि काही वेळातच इथे आपलं कुरकुरीत चविष्ट फ्लफी असं ब्रेड ऑमलेट बनवून तयार होतं। ब्रेड ऑमलेटला छान असे कट लावायचे आहेत आपल्याला आणि गरमागरम सर्व करायचं आहे। चवीला अगदी भन्नाट लागतं, नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे। तर या सोप्या पद्धतीने ब्रेड ऑमलेट तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।